देवांत नरांत अधिकाया त्रिशाला महापार्श्व मोह बरोबर आहे ना? किती झाले सगळे? बाप्पा रे चाप कसा केला हे सहा मेल्याला वार्ता तिथं राजा रावणाचे वार्ताहर होते सुखानी साधन आणि रामानं सगळ्या सैन्याला सांगितलं होतं हे जरी आपल्यात आले सगळे कॅमेऱ्यावर फोटो काढून व्हिडिओ काढून चालले तरी ह्या दोघांना मारायचं नाही. हे सारखे राजा रावणाला तिकडची बातमी इकडची बातमी तिकडे करीत होते पण यांनी कधी राजा रावणाला चांगली बातमी सांगितली चांगलं घडतच नव्हतं सांगलंच कुठून याला दुसऱ्या रामाला आधार घ्यावा लागतो. एकदा सगळे संपत आले इंद्रजित गेला आणि पुणे सारथीला गेले इंद्रजित सुद्धा अशा दोघांच्या कानाखाली एक फटका मारला. मला तुम्हाला काय चांगलं सांगायचं शिकविलंय का नाही? ते मला चांगलं सांगायचं शिकविलंय पण घडताय का? धर्मराष्ट्र संजयाला विचारायचा हे संजया पुसरेवीन वायास का दोभावसी माझी अवसरीते भेडी विजयाची सांग उडी. अरे काहीतरी पांडव मेला सांग की ते मला मेलच नाही तर सांगूच कसे? अरे आपल्याला वाटतंय का वाटायचं सर मला दुश्मनाच राखा मारावा पण मराच ना तर सांगेल कसं? ते मला महाराज सहाची सहा मेले म्हणलं मेले राजारावर लढायला राणी लक्ष्मणाच्या हाती काय पावन होय श्रीराम दृष्टीची मूर्ती राक्षसा मानायचं समाधान आहे मानायचं समाधान मानायचं. ते म्हणे महाराज मारुतरायाने काय मारले अंगदाने काय मारले सुग्रीवाने कोणी मारलं नळानं कोणी मारलं निळानं कोणी मारलं ऋषभाने एक मारलं ठीक आहे अरे बाप्पा ऐसा आरमतले सा आणि तुमचा लय क्रांती काय लय पोटासारखा बनत होता लक्ष्मणानं आमच्या डोळ्यात देखत महाराज मारला की म्हणजे पण महाराज जरी मारला असला तरी रामाच्या डोळ्यात देखत मेला त्याच्यामुळे त्याला सायुज्य नावाची प्राप्त झाली. येणे मुक्ती चारी येणे मुक्ती चारी एका जनार्दना शरण होय कुमार मारले सही कथेच्या संधान सावधान अवधारा पुढे हुशार काय करा राम राम करा आधी लाहो करा घात घाला मोठी सांडा लक्ष लावो आयुष्य जात आहे काकडवाडी मंडळी आहे काय खरं नाही सहा पोर दिले सहा पोरच होते सहाचे सहा मेल्यावर कसं हो किती दुःख झाला असेल त्याला माहिती बाबा म्हणले मरून द्या उपज येते नाशले पुनर्वटी दिशे हे घटिका यंत्र वैसे परिब्रह्म देहाची गावा नाही जन्म मृत्यूची नामनोदया धनंजया दिया परी साधक्रिया कधीचा दिवा अरे महाराज
तुम्हाला मारायचे, मला मारायचे, रामायण सांगणाऱ्याला मारायचे, ऐकणाऱ्याला मारायचे, सगळ्याला मारायचे, पण काहीतरी मरण्याचं चीज व्हावा म्हणून नागबाबाने एका अध्यायामध्ये मोबाईल बघा साहेब काय करतो तुम्ही काम आहे मारायचं, पण माणसाचा शेवट गोड व्हावा काहीतरी संघ जेव्हा. त्याच्यामुळे नागबाबाने अध्यामध्ये एखाद्या अध्यामध्ये तर 10 वेळेस, एखाद्या अध्यामध्ये 2 वेळेस, आणि नाही जमलं तर शेवटच्या वेळेस सावधान अवधारा. का माणसाचं रामायण ऐकताना सुद्धा लक्ष विचलित होतं. शेजारी जर बडबड करणार असलं तर ते उभीकडे जाऊ देत नाही. नाही. कसं आहे तुमचं किती करतो बसल्या तुमचं कुठं चांगलं होतं कुणी काय तुमची सून भांडली का रामायण ऐकताना सावध कशामुळे प्रश्न दिला सावधान आणि तोपर्यंत आहेत का तोपर्यंत तो कामने चित्त करावे निर्मळ यमनी गोपाळ चित्त जर चांगलं नसतं तर चित्त निर्माण असल्यावर दिवस सुद्धा जवळ येत नाही. त्याच्यामुळे सावधान. आपला एखादा रोडचं काम चालू असल्यावर तर पाठी लावलेली असते. पाठी लावली असते ना का फुलाचे आले कोण लाल अक्षरामध्ये लिहिले ते चौकोनी बोर्ड असते सावधान पुढे फुलाचे काम चालू आहे. वाहने सावकाश खड्ड्यात घेऊन टाका. चालवा वाहने सावकाश चालवा. खड्ड्यात नाही. हे आपल्याला बोर्ड नागबाबाने पुन्हा दिलाय, पुन्हा काकड्यामध्ये दिलाय, हरभऱ्यामध्ये दिलाय, काकड्याच्या भजनात दिलाय, कवा तुम्हाला म्हणायचंय कवा दिलाय. वारी हो वारी माझ्या काय का सावधान देत इशारा सावध हो नि भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. सावध सांगतो मी सावध त्या क्षेत्रात सावध साधू संतांनी केलंय, सावध केलंय. आपण सावध झालो नाही. तुकाराम म्हणाले सावध झालो सावध झालो. इथे वैष्णवांचे भार अजून तर आम्ही कशी करते लोक सोपा जवळ आहे. सावध व्हायला पाहिजे. सावध झालं का बस कल्याण झालं. तुम्ही सावध व्हा आणि तुम्ही आम्हाला सुद्धा सावध करा, नाहीतर लय अवघड आहे. आपलं हे नगर आहे का या नगराचं नगर आहे. तुमच्या नगरीची नांद नाही बरी, तुमच्या शेजेला दोघी लोभिष्ट नारी, त्यांच्या योग्य या नगरामध्ये दुःख देवारी. वासुदेव आहे का नाही एवढं प्रकार आहे. त्याच्यामुळे सावध व्हायचं. सावध नागबाबाने पुन्हा सांगितलं सावध होऊन पुढचा अध्याय पुसतोय पुढच्या शनिवारपर्यंत. आता पुढच्या शनिवार कोण पहिलं येतोय युगाला आणि कोण नाही, पण चिकन मिरची दिंडी नेमके येणार. वा वा. काय होणार त्यांचीच पद्धत आहे अख्ख्या गावाची दिंडी होण्याची. त्याच्यामुळे त्यांना यावं लागणार.